बुलढाणा शहरात अवघ्या 14 वर्षांच्या दोन वर्गमित्रांनी 2 दिवसांच्या अंतराने गळफास घेऊन आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकणारे हे दोन्ही विद्यार्थी आणि दोघांच्याही कुटुंबाची शैक्षणिक व सामाजिक पार्श्वभूमी भक्कम. तरीही त्यांनी टोकाचं पाऊल का उचलावं? या सलग घडलेल्या घटनांमुळे पालकवर्ग, शिक्षक आणि पोलीस प्रशासनही चिंतेत आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार बुलढाणा शहरातील एका नामांकित विद्यालयात 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास छत्रपती नगर येथील राहत्या घरी अभ्यासिकेत छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच वेळी त्याचे आई वडील, जे स्वतः शिक्षक आणि शिक्षिका आहेत, बाहेरगावी गेले होते. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र या धक्क्यातून शहर सावरत नाही, तोच या विद्यार्थ्याच्याच वर्गातील दुसऱ्या मित्राने शनिवारी सायंकाळी सुंदरखेड परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुसऱ्या विद्यार्थ्याचे वडील कारागृह पोलीस विभागात कार्यरत आहेत. म्हणजेच दोन्ही विद्यार्थ्यांची कुटुंब सुशिक्षित आणि स्थिर होती. अवघ्या 14 वर्षांच्या मुलांनी लागोपाठ अशा प्रकारे आयुष्य संपविल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. या आत्महत्यांमागे अभ्यासाचा ताण, मानसिक दबाव, मित्राच्या मृत्यूचा धक्का की आणखी काही कारण, याचा शोध घेणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. दरम्यान या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सलग 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी बुलढाणा शहर सुन्न झालंय. या घटनांमागील नेमकं कारण काय, याचा शोध पोलीस घेत असले तरी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं आता काळाची गरज बनली आहे. पालक, शिक्षक आणि समाजाने संवेदनशील होऊन अशा घटनांना थांबविण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे.